So last time we have studied how to position any element on HTML. Means how to place any image, how to place any paragraph, or if you want to place any elements related to HTML on a web page, then how could it possible by using some positions and its values. Position was properties and there are number of values for the position. Those we have already studied in our last session. So today we are going to study the same concept, how to place an element, but it is related to layout of your web page. म्हणजे मागच्या वेळी जो आपण अभ्यासला होता तो लेआउट संदर्भातच होता, पण यामध्ये देखील आपण एक लेआउट स्टडी करणार आहोत की जर एखाद्या वेब पेज मध्ये एखादा एलिमेंट जर प्लेस करायचा असेल तर आणखी कोणकोणत्या प्रॉपर्टीज CSS मध्ये दिलेल्या आहेत. दोज प्रॉपर्टीज वी आर गोइंग टू स्टडी इन दिस सेशन. ओके, सो हा जो सेशन आहे इट इज रिलेटेड टू प्रॅक्टिकल ओरिएंटेड सेशन म्हणू शकता तुम्ही, कारण याच्यामधला बहुतेक जो प्रॉपर्टीज कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो, आपण जर एखाद्या प्रॉपर्टीला एखादी व्हॅल्यू अप्लाय केली तर ती व्हॅल्यू मुळे काय लेआउट मध्ये चेंज होतो हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. ओके, तर त्यासाठी आता मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतोय ज्याच्यामध्ये जी फर्स्ट प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत त्या प्रॉपर्टीची डिटेल्स मिळणार आहे. ओके, सो ओके, तर या स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असेल. सो हियर इज अ फ्लोट प्रॉपर्टी. ओके, तो आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत फ्लोट प्रॉपर्टी आणि त्या फ्लोट प्रॉपर्टी संदर्भातल्या व्हॅल्यूज. ही जशी आपण पोझिशन प्रॉपर्टी या अगोदर स्टडी केली होती ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या एलिमेंटला हव्या असलेल्या पोझिशनला आपल्याला प्लेस करता येत होतं वेब पेजवर, दॅट वी हॅव ऑलरेडी स्टडीड. सेम तशीच ही फ्लोट आणि पुढची एक प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत ती डिस्प्ले प्रॉपर्टी असणार आहे. तर या फ्लोट प्रॉपर्टीने ऍज द नेम सजेस्ट, म्हणजे हे नावावरून आपल्याला कळलं असेल की आपण कोणतेही एखादा एलिमेंट हा वेब पेजवर फ्लोट करू शकतो, मग तो लेफ्ट साइडला असेल किंवा राईट साइडला असेल. ओके, बाय युजिंग दिस फ्लोट प्रॉपर्टी वी कॅन फ्लोट एनी एलिमेंट on a web page, just taken out it from normal flow of document. याचा अर्थ काय होतो की नॉर्मली आपण ज्यावेळी एका सिक्वेन्स मध्ये टॅग्स लिहित जातो आणि त्याच सिक्वेन्स मध्ये मग आपल्याला आउटपुट डिस्प्ले होत जातं, पण एखादा एलिमेंट त्या सिक्वेन्स मधनं आपल्याला पिक करायचं असेल आणि त्याला नॉर्मल फ्लो मधनं त्याला बाहेर काढायचं असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याला प्लेस करून दाखवायचं असेल तर बाय युजिंग फ्लोट प्रॉपर्टी वी कॅन डू इट. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्लोट प्रॉपर्टीचा उपयोग यूज काय आहे ते बघू. द फ्लोट प्रॉपर्टी डिफाइन्स दॅट अन एलिमेंट शुड बी टेकन आउट फ्रॉम द नॉर्मल फ्लो ऑफ डॉक्युमेंट अँड प्लेस्ड अलॉंग taken out of normal flow of document and placed along the left or right side of containing block. ओके, आता या फ्लोट प्रॉपर्टीचा यूज करून आपण जी नॉर्मल फ्लो ऑफ डेटा आहे किंवा नॉर्मल फ्लो ऑफ डॉक्युमेंट आहे या नॉर्मल फ्लो ऑफ डॉक्युमेंट मधनं त्या एलिमेंटला बाहेर काढू शकतो आणि त्या एलिमेंटला कंटेनर ब्लॉक मध्ये लेफ्ट किंवा राईट साइडला आपण प्लेस करू शकतो. ओके, तर लेफ्ट आणि राईट साइडला आपण प्लेस करू शकतो म्हणून खाली बघा व्हॅल्यूज आणि यूज दिलेला आहे. इफ वी से फ्लोट कोलन लेफ्ट, म्हणजे लेफ्ट ही प्रॉपर्टी जर फ्लोट या व्हॅल्यू प्रॉपर्टी लेफ्ट ही व्हॅल्यू जर
फ्लोट प्रॉपर्टीला आपण असाइन केली तर त्यामुळे होणार काय की तो जो एलिमेंट असेल, ज्या एलिमेंटला आपण ही स्टाईल अप्लाय करतो आहोत, ज्या एलिमेंटला आपण ही प्रॉपर्टी अप्लाय करतो आहोत, तो एलिमेंट लेफ्ट साइडला कंटेनरच्या अलाइन झालेला तुम्हाला दिसेल. And when you say float colon right, at that time the same element we can shift toward the or float toward the right side of the container. ओके, म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटच्या लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला पाहिजे असेल तर आपण एखादी एलिमेंट फ्लोट करून दाखवू शकतो. त्याचबरोबर एक व्हॅल्यू येते, दॅट इज नन. फ्लोट कोलन नन. टू शो द एलिमेंट ऍज इट इज, दिस इज द डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे जसं तुम्ही प्रोग्राम लिहिलेला आहे, जसं तुम्ही एलिमेंट प्लेस केलेले आहेत कोडच्या स्वरूपात, आणि ज्यावेळी तुम्ही एक्झिक्यूट करता तर नॉर्मली जसं फ्लो दिसतो, नॉर्मली जसे डॉक्युमेंट मधले एलिमेंट दिसतात, त्या पद्धतीने जर आपल्याला डॉक्युमेंटवर डिस्प्ले करायचं असेल तर फ्लोट कोलन नन या नन व्हॅल्यूने आपण प्रॉपर्टी अशा प्रकारे ऍक्टिव्हेट करू शकतो की त्या प्रॉपर्टीला नन केल्यामुळे तुम्हाला नॉर्मल डॉक्युमेंट फ्लो जो आहे तो डिस्प्ले होईल. ओके, आता प्रॅक्टिकली आपण हा भाग बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला फ्लोटने लेफ्ट किंवा राईटला आपण असाइन करू शकतो. पण त्या अगोदर मी तुम्हाला 2 टॅग्स या ठिकाणी सांगणार आहे. सगळ्यात पहिला टॅग आहे div टॅग. ओके, 11th स्टँडर्ड मध्ये आपण तो स्टडी केलेला नाही आणि आता आपण तो बघणार आहोत. div टॅग म्हणजे काय? div टॅग इट इज डिफाइन्ड टू क्रिएट डिव्हिजन्स इन HTML डॉक्युमेंट. ओके, म्हणजे नावावरूनच तुम्हाला समजलं असेल, div हा टॅग HTML डॉक्युमेंट मध्ये, HTML च्या वेब डॉक्युमेंट मध्ये वेगवेगळे सेक्शन्स किंवा वेगवेगळे डिव्हिजन्स तयार करण्यासाठी यूज केला जातो. This tag is used as a container for HTML elements which is then styled with CSS or manipulated with JavaScript. याचा अर्थ ज्यावेळी आपण हे डिव्हिजन्स तयार करणार आहोत, div या टॅगने सेक्शन्स तयार करणार आहोत वेब डॉक्युमेंट वरचे div या टॅगने, ज्यावेळी हे आपण सेक्शन्स तयार करू त्यावेळी या सेक्शन्सना आपण CSS अप्लाय करून वेगवेगळ्या स्टाईल्स ज्या आहेत त्या स्टाईल्स मध्ये पॅरेग्राफ म्हणा, कंटेंट म्हणा तुम्हाला डिस्प्ले करता येऊ शकतो. ओके, तर div टॅगचा वापर करून आपण एकतर डिव्हिजन्स तयार करतो HTML डॉक्युमेंटचे, as well as we can apply different types of CSS or styles to the elements used in division. ओके, म्हणजे त्या सेक्शन मधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सना आपण वेगवेगळ्या स्टाईल्स अप्लाय करू शकतो. आणि असंही म्हटलेलं आहे की div टॅग इज इझिली स्टाइल्ड बाय युजिंग क्लास और आयडी ऍट्रिब्यूट. हे दोन्ही जे ऍट्रिब्यूट आहेत किंवा प्रॉपर्टी आहेत, क्लास आणि आयडी, हे या अगोदर आपण स्टडी केलेले आहे. Class is always start with a dot and ID always starts with a hash. ओके, आपण एक टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये आपण दोघांना क्लासिफाय केलं होतं, क्लास आणि आयडी, आणि स्टडी केलं होतं. ओके, तर क्लास आणि आयडी याच्या मार्फत जी स्टाईल आपण अप्लाय करतो त्या स्टाईलने देखील div सेक्शन किंवा डिव्हिजन होऊन तयार झालेला सेक्शन आपण CSS ने कॉन्फिगर करू शकतो. जसं div टॅग आहे तसा आणखी एक टॅग आपल्या पुढच्या स्टडी मध्ये येणार आहे, तो म्हणजे स्पॅन टॅग. ओके, जसं div डिव्हिजन तयार करतो, स्पॅन काय करतो की काही ठराविक डॉक्युमेंट मधला भाग, या ठराविक डॉक्युमेंट मधल्या भागाला जर एखादी स्टाईल किंवा एखादा मार्कअप अप्लाय करायचं असेल, म्हणजेच काही प्रॉपर्टी अप्लाय करायच्या असतील, तर स्पॅन टॅगने आपल्याला ठराविक पार्ट ऑफ द डॉक्युमेंटला ते जे स्टाईल्स असतील किंवा प्रॉपर्टीज असतील ते आपल्याला अप्लाय करता येतात. ओके, तर CSS ज्यावेळी आपण करतो त्यावेळी div आणि स्पॅन या 2 टॅगचा आवर्जून वापर केला जातो. जर तुम्ही आताचे नवीन बनवलेले वेबसाईट्स बघितले तर त्या वेबसाईट्स मध्ये ह्या दोन्ही टॅगचा जास्तीत जास्त वापर झालेला तुम्हाला दिसून येईल.
ओके, तर स्पॅन या टॅगने आपण ठराविक पार्ट ऑफ द डॉक्युमेंटला काही प्रॉपर्टीज अप्लाय करू शकतो किंवा काही स्टाईल्स अप्लाय करू शकतो. हे दोन्ही जे टॅग्स आहेत स्पॅन आणि डिव, हे दोन्ही टॅग कंटेनर टॅग आहेत. याचा अर्थ डिव एंड होणार स्लॅश डिवने, स्पॅन एंड होणार स्लॅश स्पॅनने. ओके, त्यामुळे हे दोन्ही टॅग कंटेनर टॅग आहेत आणि या टॅगच्या आतमध्ये आपण कंटेंट लिहितो. आता तुम्हाला 3 गोष्टी या ठिकाणी समजलेल्या आहेत. आपल्याला स्टडी करायचं आहे फ्लोट. ओके, फ्लोट या प्रॉपर्टीला स्टडी करायचं आहे, पण फ्लोट प्रॉपर्टीला स्टडी करताना आपल्याला 2 टॅगची गरज लागणार आहे. त्यातला एक महत्वाचा टॅग आहे तो div टॅग, आणि स्पॅन टॅगचा आपण पुढच्या ऍट्रिब्यूट म्हणजे पुढे जी प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत डिस्प्ले प्रॉपर्टी याच्यामध्ये वापर करून घेणार आहोत. त्यामुळे हे दोन्ही टॅग जे आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. div टॅग इज यूज्ड फॉर टू डिवाइड sections or to create a division or to identify any division on HTML document. तर span हा पर्टिक्युलर पार्ट ऑफ द डॉक्युमेंटला मार्कअप करण्यासाठी प्रॉपर्टीज अप्लाय करण्यासाठी यूज केला जातो. पण याचा महत्वाचा एक या ठिकाणी महत्वाचा भाग आहे या स्पॅन टॅग मध्ये. दिस टॅग इज अन इनलाइन कंटेनर. इनलाइन कंटेनर म्हणजेच एका लाईन पुरता हा स्पॅन टॅग मर्यादित असतो. एका लाईन पुरत्या एलिमेंटसाठी तो यूज केला जातो. ओके, त्यामुळे हा जो स्पॅन टॅग आहे तो एका लाईन पुरता येईल आणि डिव टॅग हा एका ब्लॉक पुरता येईल. म्हणजेच एखाद्या पॅरेग्राफ किंवा एखादा स्क्वेअर ब्लॉक जो असतो ज्याच्यामध्ये आपण पॅरेग्राफ एंटर करतो तेवढ्या पुरता मर्यादित येईल. ओके, तर ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. डिव टॅग कधी वापरायचा, स्पॅन टॅग कधी वापरायचा. ज्यावेळी एका लाईन मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज अप्लाय करायच्या असतील तर इनलाइन टॅग यूज करा. एका ब्लॉक मध्ये, सेक्शन मध्ये, पॅरेग्राफ मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचे असतील प्रॉपर्टीज तर डिव टॅग यूज करा. ओके, असे 2 टॅग आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर फ्लोट प्रॉपर्टीची लेफ्ट आणि फ्लोट प्रॉपर्टीची राईट ही व्हॅल्यू आपण आता स्टडी करणार आहोत. ओके, त्यासाठी मी प्रॅक्टिकल ओरिएंटेड भाग असल्यामुळे मी तुम्हाला शिफ्ट करतो एका आणखी स्क्रीनवर. ओके, आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक अशा प्रकारचा इंटरफेस आहे ज्या इंटरफेस मध्ये या ठिकाणी कोडिंग दाखवलेलं आणि इथं तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होईल. सध्या तरी या कोडिंग मध्ये कोणताही प्रोग्राम, कोणताही कंटेंट मी लिहिलं नाही, त्यामुळे इथं तुम्हाला ब्लँक स्क्रीन डिस्प्ले होते. आता मी करणार काय तर डिव सेक्शन वापरून मी 2 डिव्हिजन सेक्शन्स तयार करणार आहे या ठिकाणी. ओके, आणि त्या डिव्हिजनला आपण नंतर स्टाईल्स अप्लाय करणार आहोत. म्हणून मी इथं काय करतो, एक div आणि एंटर स्लॅश div हे 2 सेक्शन तयार करतो. सेम div चा आणखी एक सेक्शन तसाच div आणि खाली आणखी एक स्लॅश div. ओके, या ठिकाणी मी 2 सेक्शन्स तयार केले. या 2 सेक्शन्स मध्ये पहिला जो सेक्शन आहे ह्या पहिल्या सेक्शन मध्ये लिहिला दिस इज फर्स्ट सेक्शन, आणि सेकंड जो आहे यामध्ये मी लिहिला दिस इज सेकंड सेक्शन. ओके, दोन्ही जे डिव्हिजन्स आहेत हे डिव्हिजन या पद्धतीने मी डिस्प्ले करणार आहेत. पहिल्यामध्ये दिस इज द फर्स्ट सेक्शन, दिस इज द सेकंड सेक्शन. याला टायटल मी लिहितो स्टडी फ्लोट प्रॉपर्टी. ओके, फ्लोट प्रॉपर्टी आपण या ठिकाणी स्टडी केलं, सो इट कन्सिडर द टायटल. ओके, नाउ इफ आय सी द रिझल्ट म्हणजेच याचा आउटपुट कसा दिसतो हे जर आपण बघितलं तर या पद्धतीने दिसेल. दिस इज अ फर्स्ट सेक्शन, या ठिकाणी एक सेक्शन डिस्प्ले होतं. दिस इज अ सेकंड सेक्शन, दुसरा सेक्शन या ठिकाणी डिस्प्ले होत आहे. नाउ व्हॉट वी विल डू, वी विल क्रिएट स्टाईल्स फॉर दिस 2 सेक्शन्स. या दोन्ही सेक्शन्सना, डिव्हिजनना आपण स्टाईल तयार करू.
आता जर तुम्हाला स्टाईल लिहायची असेल तर बाय युजिंग इंटरनल स्टाईल शीट वी कॅन क्रिएट अ टॅग स्टाईल इनसाइड द हेड सेक्शन. ओके, हे तुम्हाला माहित आहे की हेड सेक्शन मध्ये अशा पद्धतीने स्टाईल टॅग मध्ये स्टाईल्स लिहून आपण ते यूज करू शकतो. आता फर्स्ट जो आहे .div1, ओके, मी या ठिकाणी div1 हा या ठिकाणी सिलेक्टर यूज केलेला आहे, पण या सिलेक्टरच्या अगोदर मी डॉट यूज करतो आहे. सो ज्यावेळी डॉट येईल त्यावेळी दॅट एलिमेंट इज नथिंग बट क्लास सिलेक्टर. ओके, आता हा जो आहे हा क्लास झाला, या ठिकाणी क्लास सिलेक्टर यूज केलेला आहे. व्हाय? बिकॉज आय यूज डॉट बिफोर सिलेक्टर नेम. ओके, तर क्लास या ठिकाणी मी डिफाइन करतो आहे div1. इथं मी लिहितोय विड्थ इज इक्वल टू कोलन 200 px and height 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 colon 200 px. okay, background dash color colon red. ओके, या ठिकाणी बॅकग्राऊंड डॅश कलर कोलन रेड हा फर्स्ट div1 साठी यूज केला. हा कॉपी करतो मी, कंट्रोल C, अगेन आय पेस्ट इट हिअर आणि इथं div जो आहे तिथं 2 लिहितो अँड बॅकग्राऊंड कलर जो आहे तो फक्त मी चेंज करतो, इट विल ग्रीन. ओके, आता या ठिकाणी मी 2 वेगवेगळे क्लास तयार केलेले आहे. दिस इज द फर्स्ट क्लास div1, दिस इज द सेकंड क्लास div2. हिअर इज अ विड्थ अँड हाईट, दोघांना मी सेम ठेवलेले आहेत, फक्त या ठिकाणी मी बॅकग्राऊंड कलर चेंज केलेला आहे दोन्ही डिव्हिजन्सचा. आता हे जे स्टाईल मी या ठिकाणी लिहिलेली आहे इट इज अ क्लास सिलेक्टर यूज करून लिहिलेली आहे. आता या दोघांना मला या div सेक्शन्सना अप्लाय करायचं आहे. सो व्हॉट आय विल डू, divच्या पुढे मी क्लास नावाचं एक ॲट्रिब्यूट यूज करणार, ह्याला इक्वल टू वापरणार, कारण दिस इज द ॲट्रिब्यूट ऑफ एनी टॅग. ज्यावेळी ॲट्रिब्यूट ऑफ एनी टॅग असतं त्यावेळी इक्वल टू येईल आणि ज्यावेळी आपण एखाद्या स्टाईलला प्रॉपर्टीला स्टाईल मधल्या प्रॉपर्टीला व्हॅल्यू अप्लाय करत असतो त्यावेळी कोलन येईल. सो div क्लास इज इक्वल टू div1 हा क्लास नेम आपण या ठिकाणी दिला. सिमिलरली क्लास इज इक्वल टू div2. ओके, ह्या सेक्शनला आपण div2 हा क्लास यूज केला. आता बघूया याचं आउटपुट कसं डिस्प्ले होईल. ओके, हा आता बरोबर हा जो एरिया आहे दॅट इज अ 200 पिक्सेल्स बाय 200 पिक्सेल्स. हाईट 200 पिक्सेल घेतलेली आहे, विड्थ 200 पिक्सेल्स घेतलेली आहे. ओके, आणि याचा बॅकग्राऊंड कलर जो तुम्हाला डिस्प्ले होतो दॅट इज अ रेड, म्हणजे फर्स्ट डिव्हिजन, हा फर्स्ट डिव्हिजन आहे, पहिला सेक्शन आहे. ओके, अँड हिअर इज द सेकंड डिव्हिजन. सेकंड डिव्हिजनचं सेम साईज आहे, बॅकग्राऊंड कलर फक्त आपण ग्रीन घेतला होता म्हणून हा सेक्शन ग्रीन मध्ये डिस्प्ले होतोय. आता मला काय करायचं आहे की हा जो पोर्शन आहे हा पोर्शन इथंच पाहिजे, पण हा जो पोर्शन आहे हा पोर्शन मला या राईट साइडला शिफ्ट करायचा आहे, फ्लोट करायचा आहे. ओके, तर आपण फ्लोट ही प्रॉपर्टी याला यूज करून बघू. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपण एखादी प्रॉपर्टी फ्लोट प्रॉपर्टी वापरलेली नसते त्यावेळी बाय डिफॉल्ट नन ही व्हॅल्यू त्या प्रॉपर्टीला असाइन असते. ओके, म्हणजेच जर आपण या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज केली नाही फ्लोट रिलेटेड, ओके, तर या ठिकाणी ती ऑटोमॅटिकली अशी कन्सिडर केलेली असते फ्लोट कोलन नन. ओके, याच्यासाठी देखील ती तशीच कन्सिडर केलेली असणार फ्लोट कोलन नन. ओके, या नन व्हॅल्यूला डिफॉल्ट व्हॅल्यू म्हटली जाते. म्हणजे समजा आपण ही फ्लोट प्रॉपर्टी वापरली नाही
तर ही व्हॅल्यू नन व्हॅल्यू ऑटोमॅटिकली या फ्लोट प्रॉपर्टीला कन्सिडर होऊन तुम्हाला अशा पद्धतीचं आउटपुट डिस्प्ले होतं. ओके, आता या ठिकाणी मी हा चेंज करतो आणि बघू आता काय फरक पडतोय या आउटपुटवर. ओके, आता या ठिकाणी ज्यावेळी मी लेफ्ट व्हॅल्यू यूज केली तर लेफ्ट व्हॅल्यू यूज केल्यानंतर हा लेफ्ट साइडला रेड कलरचा बॉक्स तसंच राहिला, पण ग्रीन कलरचा बॉक्स कुठे गेला. ओके, इट मर्ज्ड ऑन द लेफ्ट साइड ब्लॉक. आता याला समजा इथं डिस्प्ले करायचं असेल तर तुम्हाला ही राईट प्रॉपर्टी इथं द्यावी लागेल. ज्यावेळी तुम्ही याचा प्रिव्ह्यू बघाल त्यावेळी एक लेफ्ट साइडला इथं तुम्हाला डिस्प्ले होईल, राईट साइडला तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरचा बॉक्स डिस्प्ले होईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही आणखी तिसरा जर क्रिएट केला तर तिसरा देखील या ठिकाणी लेफ्टला असाइन झालेला तुम्हाला दिसेल. आता हा लेफ्ट असताना समजा मला याला इथं शिफ्ट करायचं आहे तर लेफ्ट हा असाइन करून मी याला या ठिकाणी शिफ्ट करू शकतो. ओके, आता काय झालंय, पहिला जो एलिमेंट आहे तो लेफ्टला अलाइन आहे, लेफ्टला फ्लोट झालेला आहे. दुसरा जो एलिमेंट आहे तो पहिल्या एलिमेंटच्या पुढे लेफ्टलाच अलाइन झालेला आहे. ज्यावेळी आपण याला राईट म्हणू त्यावेळी तो राईट साइडला फ्लोट झालेला दिसेल आणि लेफ्ट साइडला ज्यावेळी फ्लोट करायचा असेल तर तो फ्लोट कोलन लेफ्टने आपण इथं फ्लोट करू शकतो. ओके, आता पुन्हा एकदा मी ह्याला राईट करून याचं आउटपुट दाखवतो. हा तुम्हाला राईट साइडला या ठिकाणी शिफ्ट झालेला डिस्प्ले होतोय. ओके, तर या पद्धतीने फ्लोट या प्रॉपर्टीने एखादा एलिमेंट हा आपल्याला लेफ्टला किंवा राईटला फ्लोट करता येऊ शकतो. जर तुम्ही या ठिकाणी नन ही व्हॅल्यू किंवा जर या ठिकाणी कोणतीही व्हॅल्यू फ्लोटला यूज केली नाही तर तुम्हाला दिसणारं जे आउटपुट असेल ते या पद्धतीचं असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीने फ्लोट व्हॅल्यूचा यूज करून, फ्लोट प्रॉपर्टीचा यूज करून लेफ्ट, राईट आणि नन हे तीन व्हॅल्यूज आपण यूज करून ह्या पद्धतीने आपल्याला अलाइन करता येतात किंवा आपल्याला फ्लोट करता येतात काही एलिमेंट्स. ठीक आहे, तर ही झाली फ्लोट व्हॅल्यू, फ्लोटच्या तीन व्हॅल्यूज. ओके, आता आपण नेक्स्ट स्क्रीनवर येणार आहोत. व्हॅल्यूज फॉर फ्लोट प्रॉपर्टी आपण बघितली, DIV टॅग बघितला, स्पॅन टॅग बघितला. आता यानंतर आपण नेक्स्ट जे बघणार आहोत ती आहे डिस्प्ले प्रॉपर्टी. डिस्प्ले प्रॉपर्टी specifies the display behavior, the type of rendering box of an element, and the default values is inline, block, block line. डिस्प्ले प्रॉपर्टी ही थोडीशी समजण्यासाठी कठीण आहे कम्पेअर टू फ्लोट प्रॉपर्टी. तर बाय मिस्टेक व्हॅल्यू फॉर फ्लोट प्रॉपर्टी झाले, इथं व्हॅल्यू फॉर डिस्प्ले प्रॉपर्टी येईल. ओके, सो डिस्प्ले प्रॉपर्टी ही अशासाठी यूज करतात की काही वेळा काही टॅग्स जे आहेत हे टॅग्स पर्टिक्युलर इनलाईन साठीच काम करतात किंवा ब्लॉक साठी काम करतात. मगाशी मग आपण एक कन्सेप्ट बघितला की इनलाईन आणि ब्लॉक. आता ए टॅग, स्पॅन टॅग हे इनलाईन साठी काम करतात आणि ब्लॉक मध्ये डिव्हिजन, DIV टॅग, P टॅग हे ब्लॉक साठी काम करतात. पण समजा यांचा पर्पजच आपल्याला कन्वर्ट करायचा आहे इनलाईन टू ब्लॉक, ब्लॉक टू इनलाईन किंवा ब्लॉक इनलाईन दोन्ही एकत्र, अशा पद्धतीने जर करायचं असेल तर डिस्प्ले प्रॉपर्टीजने आपण ते करू शकतो. डिस्प्ले प्रॉपर्टीने आपल्याला इनलाईन किंवा ब्लॉक प्रॉपर्टीचा, डिस्प्ले प्रॉपर्टीचा यूज करून इनलाईन आणि ब्लॉक हे दोन जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंट्सना आपल्याला रिकॉन्फिगर करता येतं. त्यांना आपण एका फ्लो मधनं दुसऱ्या फ्लो मध्ये कन्वर्ट करू शकतो.
ओके, आता हे देखील बघायचं असेल तर याचं प्रॅक्टिकल ओरिएंटेड जर बघितलं तरच आपल्याला समजते की इनलाईनमुळे ऍक्च्युली काय होणार, ब्लॉकमुळे काय होणार, ब्लॉक इनलाईनमुळे काय होणार आणि लास्ट जी व्हॅल्यू आहे नन त्याच्यामुळे काय होणार. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण नन ही प्रॉपर्टी बघणार आहोत. ज्यावेळी आपण ही डिस्प्ले नावाची प्रॉपर्टी यूज करतो आणि डिस्प्ले नावाच्या प्रॉपर्टीला नन ही व्हॅल्यू असाइन करतो, त्यावेळी एलिमेंट जो असेल तो कम्प्लिटली तिथनं रिमूव्ह होतो. ओके, तो एलिमेंट जो आहे तो तिथनं कम्प्लिटली रिमूव्ह होतो. आता मगाशी आपण जे शेअर केला होता प्रोग्राम, तो सेम प्रोग्राम आपण यूज करणार आहोत. ओके, आता हा जो प्रोग्राम आहे मगाशी टाइप केला होता आपण, div सेक्शन तयार केला होता. आता मी या div2 ला डिस्प्ले कोलन नन ही व्हॅल्यू असाइन करतो. इथे आता डिस्प्ले कोलन नन ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे सेकंड डिव्हिजनला. ज्यावेळी मी या प्रोग्रामचं आउटपुट बघेन त्यावेळी ते या पद्धतीने डिस्प्ले होतं. म्हणजेच सेकंड जो ब्लॉक आहे किंवा सेकंड जो सेक्शन आहे तो सेक्शनच आपण नन केलेला, डिस्प्ले नन केल्यामुळे तो डिस्प्लेच होत नाहीये. एखादा सेक्शन किंवा एखादा पार्ट वेब डॉक्युमेंट मधला तुम्हाला हाईड करायचा असेल किंवा त्याचं एक्झिक्युशन स्टॉप करायचं असेल, तो डिस्प्ले करायचा नसेल, तर बाय युजिंग डिस्प्ले कोलन नन या प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूने तुम्ही एखादा एलिमेंट वेब डॉक्युमेंट मधला डिस्प्ले नन करून डिसेबल करू शकता, हाईड करू शकता. ओके, तर हा पहिली व्हॅल्यू आपण शेवटची स्टडी केली, दॅट इज नन. ननने आपण एखादी व्हॅल्यू, एखादा एलिमेंट हा पेजवरनं डिस्प्ले त्याचा गायब करू शकतो. ओके, आता पुढचा जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी ऍज इट इज केल्यानंतर दोन सेक्शन तयार झाले. ओके, आता इथं लक्षात घ्या, ज्यावेळी मी डिव्हिजन तयार करतो त्यावेळी इथं सेक्शन्स तयार होतात. ओके, मी समजा या div ला डिस्प्ले कोलन इनलाईन ही व्हॅल्यू दिली तर काय होईल बघू. डिस्प्ले कोलन इनलाईन आणि शो. या ठिकाणी जे सेक्शन्स होते, जो हाईट आणि विड्थ मध्ये तुम्हाला जो सेक्शन दिसत होता तो सेक्शन रिड्यूस झाला आणि एका खालोखाल जे एक सेक्शन डिव्हिजन दिसत होते ते डिव्हिजन ह्या डिस्प्ले कोलन इनलाईन मुळे एका लाईन मध्ये आले. ओके, तर इनलाईनचा यूज काय आहे, पुन्हा मी याच्यासाठी पहिलीवाली स्क्रीन शेअर करतो. ओके, याच्यामध्ये इनलाईन ही व्हॅल्यू काय करते बघू. इट डिस्प्लेज अन एलिमेंट ॲज इनलाईन एलिमेंट. नॉर्मली बाय डिफॉल्ट value of display property is inline for these two particular tags. असे अनेक टॅग्स आहेत, पण ह्या पर्टिक्युलर टॅग साठी ती इनलाईन बाय डिफॉल्ट मध्ये काम करतं. ओके, आणि ब्लॉक बाय डिफॉल्ट ह्या दोन टॅग साठी काम करतं. म्हणजे आपण समजा स्पॅन किंवा ए नावाचे टॅग अँकर टॅग यूज करतो आहोत, ऍट दॅट टाइम इनलाईन प्रॉपर्टीज, इनलाईन व्हॅल्यू जी आहे ती डिस्प्ले प्रॉपर्टीला बाय डिफॉल्ट स्टोर होईल. जर तुम्ही डिस्प्ले प्रॉपर्टी यूज नाही केलीस तरी ऑटोमॅटिकली इनलाईन त्याला असाइन होईल आणि इनलाईन असाइन होऊन तुम्हाला आउटपुट एका लाईन मध्ये डिस्प्ले होईल. पण ब्लॉक मध्ये तसं नाहीये. ब्लॉक मध्ये तुम्हाला पॅरेग्राफ सारखं किंवा डिव्हिजन सारखा तुम्हाला डिस्प्ले दिसेल. म्हणजे पहिला एक ब्लॉक, त्याच्यानंतर दुसरा ब्लॉक, त्याच्यानंतर तिसरा ब्लॉक, अशा पद्धतीने ब्लॉक मध्ये तुम्हाला सेक्शन्स दिसतील.
त्यामुळे नॉर्मली ज्यावेळी तुम्ही पी टॅग किंवा DIV टॅग यूज करता त्यावेळी बाय डिफॉल्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला डिस्प्ले दिसतो, म्हणजेच एका खालोखाल एक असा डिस्प्ले दिसतो. आणि ज्यावेळी तुम्ही डिस्प्ले इनलाईन करता त्यावेळी तुम्हाला इनलाईन मध्ये म्हणजे एकाच लाईन मध्ये डिस्प्ले होतो. पण जेव्हा तुम्ही स्पॅन किंवा ए टॅग वापरता त्यावेळी नॉर्मली तुम्ही कोणताही डिस्प्ले प्रॉपर्टी यूज करा अगर नका करू, स्पॅन आणि ए टॅग ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळी एलिमेंट तुम्हाला एकाच लाईन मध्ये अलाइन झाले दिसेल, एकाच लाईन मध्ये डिस्प्ले होईल. पण ज्यावेळी तुम्ही पी टॅग किंवा DIV टॅग वापरतात त्यावेळी जे एलिमेंट तुम्हाला डिस्प्ले होणार आहेत ते एका लाईन मध्ये कधी डिस्प्ले न होता एका खालोखाल डिस्प्ले होतात. पहिल्यांदा एक ब्लॉक डिस्प्ले होतो आणि त्यानंतर दुसरा ब्लॉक डिस्प्ले होतो. ओके, तर पी टॅग आणि DIV टॅग साठी जे दिसणारा आउटपुट असेल ते ब्लॉक वाईज असणार. ओके, म्हणून मगाशी जी स्क्रीन मी शेअर केली होती त्या स्क्रीन मध्ये हा डिव्हिजन आहे. मी समजा इथनं कोणतीच डिस्प्ले प्रॉपर्टी इथं देत नसेल तर ऑटोमॅटिकली इट विल कन्सिडर ॲज अ ब्लॉक आणि ब्लॉक वाईज सेक्शन तुम्हाला डिस्प्ले होईल, जो असा आहे. ओके, ह्या पद्धतीने तो ब्लॉक वाईज डिस्प्ले होईल. इथनं समजा तुम्ही काढलात तर इथला देखील तो ब्लॉक वाईज डिस्प्ले होईल. ओके, हा झाला ब्लॉक वाईज बाय डिफॉल्ट. आता मी सेम या ठिकाणी एक ए टॅग यूज करतो, जसं आपण इथं DIV टॅग यूज केलेला आहे. मी या ठिकाणी एक ए टॅग यूज करतो आणि ए टॅग मध्ये मी ही स्टेटमेंट लिहितो link1/a आणि दुसरा टॅग आहे ए टॅग link2/a. ओके, हे दोन मी यूज केलेले आहेत अँकर टॅग. HREF वगैरे असेल नसेल, मी इथे HREF चा लिहित नाही, तुम्ही लिहिला तरी चालू शकेल. HREF इज इक्वल टू a1.htm. ओके, म्हणजे ह्या लिंक वर क्लिक केलात की तुम्हाला a1.htm ओपन झाले दिसेल. और HREF इज इक्वल टू a2.htm. ओके, मी हे एक हायपरलिंक तयार केली. ओके, आणि याचं आउटपुट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल link1 link2. ओके, आता याच्यासाठी मी a1 ओपनिंग कर्ली ब्रॅकेट कलर कोलन रेड आणि असंच A2 साठी कलर कोलन ग्रीन. ओके, आता हे A1 आणि A2 या ठिकाणी मला अप्लाय करायच्यात, म्हणून क्लास इज इक्वल टू A1 स्पेस क्लास इज इक्वल टू A2 स्पेस. याचा आउटपुट जर बघितलं तर तुम्हाला हे असं दिसेल, कारण नॉर्मली लिंकची कलर जे आहे ते चेंज होत नाही, कारण जो फॉर्मॅट आहे हा ह्याच्या कलरचे चेंज करण्यासाठी व्ही लिंक ए लिंक सारख्या ॲट्रिब्यूट्स यूज केले जातात. थोडं आपण फॉन्ट डॅश ह्याच्यासाठी फॉन्ट डॅश फॅमिली यूज करूया. सॉरी, डॉट राहिला आता. आता होईल. येस, ग्रीन फक्त होत नाहीये, ग्रीन A2 इक्वल टू राहिला. ओके, आता हे दोन झालेले link1 link2. आता याच्या प्रॉपर्टी मध्ये मी ब्लॉक यूज करून चेक करूया काय होत आहे. डिस्प्ले कोलन ब्लॉक आणि याला देखील डिस्प्ले कोलन ब्लॉक.
ज्यावेळी मी ब्लॉक म्हणतो त्यावेळी हे दोन्ही जे लाईन्स आहेत ह्या लाईन्स एकमेकांना ब्रेक करून दोन्ही लाईन्स जे आहेत एकमेकांच्या पुढे डिस्प्ले होत आहेत. लिंक 1 पहिल्यांदा आणि लिंक 2 नंतर. याचा अर्थ बाय डिफॉल्ट ए या टॅगची डिस्प्ले व्हॅल्यू ही इनलाईन असते, एकाच लाईन मध्ये असते बाय डिफॉल्ट. आणि ज्यावेळी आपण ती चेंज करू त्यावेळी ती आपल्याला चेंज होताना दिसते. म्हणजेच A1 डिस्प्ले ब्लॉक ज्यावेळी करतो, A2 डिस्प्ले ब्लॉक करतो, त्यावेळी तुम्हाला हे दोन वेगवेगळ्या लाईन मध्ये डिस्प्ले झाले दिसतात. थोडक्यात आता या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की ज्यावेळी तुम्ही DIV किंवा P सारखा टॅग यूज करता त्यावेळी बाय डिफॉल्ट डिस्प्लेची व्हॅल्यू ब्लॉक असते. आणि ज्यावेळी तुम्ही ए किंवा स्पॅन सारखे ॲट्रिब्यूट टॅग यूज करता त्यावेळी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही इनलाईन असते. ओके, जे आपण ह्या ब्लॉकने किंवा इनलाईनने आपण ती चेंज करू शकतो. ओके, तर या ब्लॉकमुळे आपल्याला हे दोन्ही वेगवेगळ्या लाईनला डिस्प्ले झालेले आहेत. ठीक आहे, तर हा जो भाग होता तो इनलाईनचा होता. इनलाईनला आपण ब्लॉक मध्ये कन्वर्ट केलं आणि हा जो ब्लॉक होता त्याला समजा आपण इनलाईन मध्ये जर करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने ते इनलाईन मध्ये मगाशी करून दाखवल्याप्रमाणे इनलाईन. ओके, आता हे एकाच लाईन मध्ये आले आणि बाय डिफॉल्ट जे इनलाईन होते ते आता ब्लॉकमुळे एका समोर एक डिस्प्ले होत आहेत. ठीक आहे, तर ब्लॉक आणि इनलाईनने ह्या पद्धतीने आपण चेंजेस करू शकतो. ओके, आता मी या दोन सिस्टीमला ब्लॉक इनलाईन करून बघतो. ओके, या ठिकाणी ब्लॉक दिसत आहेत. ओके, हे ब्लॉक आणि इनलाईन हे दोन्ही आपण जर एकत्र यूज करत असो तर या ठिकाणी तुम्हाला ह्या पद्धतीने आउटपुट डिस्प्ले होतात. तर ब्लॉक इनलाईनचा यूज काय आहे? Block inline displays an element as an inline level block container. The element itself is formatted as an inline element, but you can apply height and width values. ओके, म्हणजेच काय तर इनलाईन सारखं डिस्प्ले होईल ज्याच्यामध्ये हाईट आणि विड्थ हे दोन्ही कन्सिडर केले जातात. ओके, ब्लॉक मध्ये काय होतं, डिस्प्लेज एलिमेंट ऍज अ ब्लॉक एलिमेंट, एका खालोखाल एक डिस्प्ले होतात. आणि इनलाईन मध्ये काय होतं तर एकाच लाईन मध्ये डिस्प्ले होतं. आणि लास्ट जो ऑप्शन आहे नन, यामुळे तुम्हाला जे एलिमेंट्स रिमूव्ह करायचा असेल किंवा तो डिस्प्ले करायचा नसेल तर तो नन ने तुम्ही करू शकता. ओके, तर ही जी स्टाईल यूज करून आपण या ठिकाणी हे चेंजेस या पद्धतीने करू शकतो. काही वेळा हा जो इनलाईन ब्लॉक आहे हा इनलाईन ब्लॉक इनलाईन, ब्लॉक डॅश इनलाईन किंवा इनलाईन डॅश ब्लॉक असाही लिहिला जातो. काही ठिकाणी तो इनलाईन ब्लॉकने सपोर्ट होतो, काही ठिकाणी तो ब्लॉक इनलाईनने सपोर्ट होतो. दोन्ही एकच आहेत, कन्फ्यूज व्हायचं नाही. तुमच्या बुकमध्ये लिहिताना ब्लॉक डॅश इनलाईन दिलेला आहे, तर काही ठिकाणी काही ब्राउझर्समध्ये इनलाईन डॅश ब्लॉक असा देखील तो सपोर्ट करतो. ओके, तर आजचे हे दोन सेक्शन्स जे आहेत, दोन ॲट्रिब्यूट्स जे आहेत ते महत्त्वाचे ॲट्रिब्यूट्स होते. त्याच्याशी रिलेटेड आपण प्रोग्रामिंग कन्सेप्ट देखील बघितलेला आहे. या दोघांशी रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता, कारण याच्या पुढचा जो पार्ट सुरू होणार आहे हा अतिशय आवश्यक आहे तुमच्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातनं. त्यामुळे नेक्स्ट जो ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट हा जो पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात, प्रोग्राम्स येतात. ओके, याच्या अगोदरचा जेवढा पार्ट झाला होता त्याच्याशी रिलेटेड देखील येतात, पण प्रोग्राम्स म्हटलेत की मग ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट मध्ये प्रोग्राम्स आणि फॉर्म्स मध्ये प्रोग्राम्स हे विचारले जातात. ओके, त्यामुळे पुढचा पार्ट आवश्यक असणार आहे, तो मिस करू नका. ओके, तर
आज आपलं हे सेशन आपण इथपर्यंत थांबवतो आहोत.